तुतारी लयच लेट झालेली. आता आपण जस्ट चाललो घराकडे. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे पुन्हा एकदा आपण चाललो आहोत आपल्या स्वर्गनगरी कोकणात. आणि यावेळेला सानू आरू आपल्याबरोबर आहे. सुट्टी पडलेली आहे त्यांना, तर वॅकेशनसाठी समर सीझनला कोकणाचा एक निसर्गरम्य अनुभव घेण्यासाठी आपण चाललो. आणि आता बॅग वगैरे पॅकिंग वगैरे केलेले आहे. ती बघा, तिकटीसाठी खूप प्रयत्न झालेले. तर आमचे बंधुरा सुदेशांनी अरेंजमेंट केली आहे तिकटीची, पण ते येणारच मागून. आणि आहे आपले गोट्या शेठ, ज्यांचे व्हिडिओ तुम्ही मॅगीचे वगैरे पाहिले असतील. त्यांच्या लग्नाची पूजा आहे, पण ते लग्नाच्या पूजेला बसणार येणार मागून, ते आपल्याला खाली भेटतील. तर चला, हा निसर्गरम्य अनुभव तुम्ही पण आमच्यासोबत अनुभवा. चला भेटूया आता पुढच्या सफरीला. चला आपण निघूया. आणि ही बघा आपली एक्सायटेड कोकण कन्या आरवी आणि डान्सर क्वीन आणि कोकण कन्या सानवी. तुम्ही मागे व्हिडिओ पाहिलेच असाल सानूचे आरूचे. आरू काय साऊंड ऑफ कोकण, अशीच कोकणची निसर्गरम्य अनुभूती, कोकणातली पारंपरिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक मंदिरं, देवस्थानं आणि पर्यटन स्थळं, खाद्यसंस्कृती, सर्व काही आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या चॅनलमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज असाच या कोकण सफरीला आपण चाललो आहोत तुतारी एक्सप्रेसने. 12-5 आहे दादर रोड. तर चला, आणि त्यासाठी आपण हे बघा खास टी शर्ट पण घातलेला आहे. नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला, खरोखरच म्हणजे नशीबच लागतं कोकणात जन्म घ्यायला. ज्यांचा कोकणामध्ये जन्म झाला आहे त्यांचं ते नशीब, ते भाग्यवान आहेतच. चला लेट्स. आणि आमका सोडूक मंडळी बघा घरातली आमच्या, हे नवीन जोडपा पूजेसाठी येणार. नवीन जोडपा बरोबर पूजेकच येणार आहे, तयारी करूक नाही. गोट्या शेठ, हे गोट्या शेठ, गोट्या नाही, लक्ष नाही. चला, हे जोडपा नवीन डायरेक्ट पूजेक येणार. यांच्या लग्नाची पूजा आणि आम्ही चालला तयारी करू का. हा, सगळ्यांनी या पूजेला. लग्नाची पूजा आहे गोट्या शेठच्या गावी. चला, आरवी एक्सायटेड, फुल एक्सायटेड. तिथे पिंट्या शेठच्या आमच्या VIP तिकीट आहे. पिंट्या शेठ आणि सुदेश फर्स्ट रेषे आहे ना. पिंट्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, विराट कोहली समर्थक आहेत ते. चला, आणि हॅलो गाईज. आणि आता आपण आलो विरार स्टेशनला मंडळी. आणि इथून सानू आरू बघा एक्सायटेड. इथून आपण पकडणार आहोत दादरसाठी. चर्चगेट लागलेली आहे 10-5ची, आणि आपण ती लोकल करून जाणार आहोत दादरला. सानू आरू आता बसलेले आहे लोकलमध्ये. लवकर आपली इथून प्रवास चालू होणार आहे. चला, थोडा उशिरा आहे, रात्रीची वेळ आहे, त्यामुळे गर्दी कमी आहे लोकलला. चला आता विरारून आपण निघू. तर मंडळी आता आपण आलो दादर स्टेशनला. आणि आरवीने आमची एक झोप काढलेली आहे. आणि इथून आपण जाणार आहोत पुढे. 11 नाहीतर 12 नंबरला तुतारी लागेल. आधी कोकण कन्या पण यायचं बाकी आहे. आपण थोडं लवकर आलो. तर चला, आणि मंडळी आपण आता प्लॅटफॉर्मला आलो. त्याच्यामुळे 11 नंबर पाहू शकता गर्दी किती आहे. बहुतेक तर कोकणात जाणारच असेल. कोकण कन्या एक्सप्रेस आपण यायचे, त्यानंतर तुतारी येईल. तुम्ही दादर स्टेशनला गर्दी पाहू शकता. मंडळी तुम्ही बघू शकता कोकणात जाण्यासाठी तुफान गर्दी आहे, कारण सीझन चालू झालेला आहे. सर्वजण काय सुट्टी पडली आहे सायंकाळ वगैरे, तर वेकेशनसाठी सगळे चालले. आणि आम्ही कोकण कन्या काय लावलेली नाही आहे, तुतारी डायरेक्ट लावला नाही आहे. ते बघा 111003 तुतारी. गर्दी तुफान आहे.
तुम्ही जर कोकणात जात असाल तर टायमिंगच्या अगोदर तुम्ही स्टेशनला यावा आणि आपलं सीट नंबर वगैरे बघून व्यवस्थित गाडीत चढा. चला आता आपण वाट बघूया गाडी येतं तिथे. या बघा मंडई ऐन वेळेत कोकण कन्या इकडे टाकला नाही आहे. 10 नंबरला येतं कोकण कन्या आणि 11 नंबरला आपली तुतारी. मला वाटतं लवकर येत तुतारी आज आणि आई उभी राहील दादरला. हे बघा कोकण कन्याची पण गर्दी आहे. आता अलॉटमेंट झालेली आहे. लवकरच कोकण कन्या पण येतली. मंडळी ही बघा कोकण कन्या आता इलेली आहे आणि आता लवकरच तुतारी पण येत आपली ट्रेन. कोकण कन्यात पण बरीचशी गर्दी आहे आज. मंडई सावंतवाडी गाडी आता इलेली आहे. तुतारी एक्सप्रेस आणि आता आपण चढतो आहोत. थोडी गर्दी आहे जास्त पण दादरवरनं सुटतो. S3 आपलं डबा आहे S2. चला तो हेच येते लोक. चला मग चढूया. आणि मंडे आता आम्ही गाडीवर चढलो आणि आरंगीनं आमच्या एक ग्रुप काढलेली आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे स्लीपरमध्ये पण. आपली सीट आहे वरती नंबर 43 आणि इकडे 45. सगळी आता लोक सामान लावतात. चला आणि आपली आता जर्नी चालू होईल आणि सकाळी सकाळी तुमचा सुंदर निसर्ग दिसतो तो कोकणातून. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आणि मंडे आता वाजलेले 6:18 जवळजवळ आणि गाडी तुतारीला लेट झालेली आहे आणि आपण आता येईल सावर्डा आहे. सावर्डा स्टेशनला. आणि बघा आमची सकाळीच मॉर्निंग वॉक करताना आरवी कोकणात थेट कदर पण. आरवी गुड मॉर्निंग. चला लेट जाऊ.
शिरू आरू आलेली आहे आता आरोग्य रोडला. दीदी कुठे आहे? दीदी कुठे बसले? दीदी वरच्या सीटवर आहे. सानवी म्हणजे आता आपण इलाव रत्नागिरी स्टेशनला बरोबर 8 वाजता, म्हणजे लयच लेट आहे. तुतारी एक्सप्रेस. आणि इकडे काम चालू आहे प्लॅटफॉर्मचा बघा. कोकणचा सकाळचा मनमोहक वातावरण सुंदर पाहू शकता तुम्ही. मंडळी, आणि लई उशीर झालो तुतारी एक्सप्रेसने, पण आता फायनली वैभवडीत गेलो आम्ही. हे बघा, सानू हाय. सानू झोप काढला 2-3. चला आता रिक्षा बघूया आहे ना, आणि वैभवडीत जाऊया. चालो अरे बॅग पडेल त्यांचीच आहे.
फायनली आता आम्ही इलाव वैभववाडी बाजारपेठेत. आणि सानू उलटीसारखं वाटत होता जरा असं 5 मिनटं फक्त रिक्षात बसली आणि उलटी वाटूक लागली. इकडे आय लव्ह वैभववाडी आणि इकडनं हे बघा आपण जाऊया. आपण मागच्या व्हिडिओत पण बघितलं असतं ही वैभववाडी बाजारपेठ असा आहे ना. पुन्हा आता काहीतरी घरात खाऊक घेऊ का आणि पुन्हा रिक्षा पुढे घेऊ. परत रिक्षा. सानू कसं वाटतंय गावी? अजून गावी पोचलेलं नाही सानू आहे गावात. इकडे बघा या सावली हॉटेल वैभववाडीतला फेमस आणि या बाजू ST डेपो. अकडे दिसतात हे वैभववाडीचं बस स्थानक ST डेपो आहे. हे बघा आहे ना एसट्या सुट्ट्या सगळीकडे जाऊसाठी. तर बघा इकडे कोकणचं मेव खाजा काजू बिजू गावठी भाजी हो. आता लय उशीर झालेला आहे त्याच्यामुळे बोलूक जास्त जमत नाही कारण तरी एवढी लेडी काय करा नाही. आता जरा खाऊन घेऊया आणि आपण घराची वाट धरूया. चला चला मंडळी आता खाऊ घेऊन झालेला आहे सानूवरचा. हे बघा बक्सा सानू जरा गाडी लागलेली आहे. ट्रेन पण लागतं ती गाडी. अरे हे चल बघा आरवी आमची गावठी गावात आता इलेली आहे. 11:45 झाले. तुतारी लयच लेट झालेली. आता आपण जस्ट चाललो घराकडे. आणि आता फायनली आम्ही इलो घराक. 11 वाजले जवळजवळ. सानूचं पंखो फास्ट झालोय. हे बघा बाबा आई तयारी एकदम तयारी जोरदार झालेली आहे. तयारी जोरदार केला नाही आहे. बघ सानू बॉडी पेलवान एकदम इल्या स्वागत यांचा नवीन जोडप्याचा. पण जोडप्याने आमका पाठवला नाही पुढे. बॉडी पेलवान